नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक खूप मोठी भरती बघणार आहोत। बँक ऑफ इंडियातर्फे निघालेले आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। आपण बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियल पेजवरती आहोत। करिअर रिक्रुटमेंट नोटीस आलेली आहेत आणि आपल्याकडे PDF सुद्धा आहे। आपण ते पण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। त्यानंतर इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, कोण कोण अर्ज करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर इथे जेंडर एलिजिबिलिटी, अर्जाची पद्धत, वेतन, अर्जाची फी काय आहे, नोकरीचे ठिकाण काय आहे, जागा किती असणार, सर्व माहिती आपण व्हिडिओद्वारे बघणार आहोत। सो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण आपण दररोज वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, सरकारी जॉब्स असू द्या किंवा इथे IT रिलेटेड जॉब्स असू द्या, असे बरेच माहिती घेऊन येतो, बरेच व्हिडिओज घेऊन येतो। दररोज जॉब अपडेट्स असतात। सो नक्कीच ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया। सो इथे आपल्याकडे PDF आहे, 22 पानी PDF आहे आणि इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे किंवा ऑनलाईन जे लिंक आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झालेली आहे 20/3/2024 आणि लास्ट डेट असणार आहे 3 एप्रिल 2024। तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सुद्धा याच दिवसांमध्ये करून घ्यायचं आहे। ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्ही इथे एंटर करू शकता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड, नसेल तर इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करू शकता। त्यामध्ये PDF मध्ये सांगितलेलं आहे बघा, बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जी भरती निघालेली आहे, सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 20 मार्च 2024 आणि एप्रिलपासून लास्ट डेट असणार आहे। लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन 3/4/2024। सो इथे पदाचं नाव आहे सिक्युरिटी ऑफिसर। इथे म्हणजे एज क्रायटेरिया सांगितलेला आहे बघा, मिनिमम 25 आहे आणि मॅक्सिमम 40 आहे। टोटल 15 जागा आहेत। द अबव वॅकन्सीज आर इन्क्लुसिव्ह ऑफ बॅकलॉग। द नंबर ऑफ वॅकन्सीज ऑल्सो द नंबर ऑफ रिझल्ट वॅकन्सी आर प्रोव्हिजनल। म्हणजे काय, ॲज अ रिक्वायरमेंट ते कमी जास्त होऊ शकतात असं सांगितलेलं आहे इथे। त्यानंतर पे स्केल किती भेटणार आहे आपण बघून घेऊया। मिडल मॅनेजमेंट ग्रेस स्केल 2 भेटणार आहे, म्हणजे कमीत कमी 48,170 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। खूप चांगली सॅलरी आहे बघा। बेसिक पे असणार आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने इथे सॅलरी सुद्धा भेटणार आहे। कमीत कमी 32,000 ते 69,000 सुद्धा भेटू शकतं तुम्हाला इथे सॅलरी सांगितलेलं आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हटलं तिथे सिटिझनशिप ऑफ इंडिया पाहिजे आहे, एज क्रायटेरिया मॅच झालेली पाहिजे आहे, तुम्हाला एज 25 to 35 इयर्सपर्यंत सांगितलेलं आहे। क्वालिफिकेशन म्हटलं तर ग्रॅज्युएट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे आहे। सर्टिफिकेशन कॉम्प्युटर कोर्स फॉर मिनिमम 3 मंथ्स, म्हणजे तुमच्याकडे कॉम्प्युटर कोर्स केलेला सर्टिफिकेट पाहिजे आहे 3 महिन्यांचा कोर्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं सांगितलेलं आहे। द एक्सपिरियन्स आहे द कॅन्डिडेट शुड बी एन ऑफिसर विथ मिनिमम ऑफ 5 इयर्स। कमीत कमी 5 वर्ष तुम्हाला इथे अनुभवी उमेदवार असेल तेच फक्त इथे ॲप्लिकेशन करू शकता, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। किंवा द कॅन्डिडेट शुड बी पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी सुप्रिटेंडंट। द कॅन्डिडेट शुड बी द रँक ऑफ इक्वल टू असिस्टंट कमांडंट, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। सिलेक्शन प्रोसिजर इथे सांगितलेले आहे, विल बी डन वे ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशनद्वारा तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे, हे सुद्धा माहिती। ॲप्लिकेशन विल बी ऑनलाईन, सेम विल बी डिस्प्लेड ऑन द बँक्स वेबसाईट अलॉंग विथ द नोटीस। ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला। आता अपर एज लिमिट म्हणजे रिलॅक्सेशन भेटणार आहे SC ST ला 5 इयर्स, अदर बॅकवर्ड क्लासेस 3 इयर्स आणि बाकीच्यांना 5 इयर्स तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू। तुम्हाला प्रिंटआउट ऑफ व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटरचे प्रिंटआउट पाहिजे आहे, व्हॅलिड सिस्टम जनरेटेड ऑनलाईन ॲप्लिकेशनचं त्याची प्रिंटआउट पाहिजे आहे, डेट ऑफ बर्थची प्रूफची प्रिंटआउट म्हणजे हे पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, फोटो आयडेंटिटी प्रूफ पाहिजे आहे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आहे, इन केस ऑफ ऑफिसर फ्रॉम डिफेन्स द सर्टिफिकेट इंडिकेटिंग फुल डेट। हे सर्व खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला लागणार आहे जेव्हा इंटरव्ह्यू होणार आहे। आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होणार आहे, मेरिट लिस्ट असणार आहे, ग्रुप डिस्कशन इफ ग्रुप डिस्कशन इज नॉट कंडक्टेड मग तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये 100 मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहे। हाऊ टू अप्लाय, इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, फीज पे करायचं आहे आणि डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे। आता फीजची माहिती म्हटलं तर ॲप्लिकेशन फीज इथे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे। SC ST ला 175 आहे आणि जनरल कॅटेगरीजला 850 आहे, जनरल अँड अदर्सला 850 असणार आहे। ॲप्लिकेशन प्रोसिजर तुम्हाला सांगितलं ऑनलाईन आहे, पेमेंट ऑफ फीज त्यामध्येच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे पूर्ण जे सिग्नेचर इमेज असू द्या, थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, हे सर्व तुम्हाला ॲड करायचं आहे। केंद्र सरकारी जॉब आहे, इथे एज क्रायटेरिया 35 वर्षापर्यंत आहे। ऑल इंडिया उमेदवार इथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। इथे हे पण मेन्शन केलेलं आहे, फक्त अनुभवी उमेदवारच अर्ज करू शकणार आहे। वेतनसुद्धा खूप चांगलं भेटणार आहे। इथे आपल्याला फीजसुद्धा आपण बघून घेतलेलं आहे।
परमनंट नोकरी आहे. पर्सनल मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होऊ शकणार आहे. 15 जागा आहे ॲज ए सिक्युरिटी ऑफिसर. काही क्वेश्चन असतील, काही अडचण असेल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट होऊ शकता. आपलं इन्स्टा पेज आहे त्याला सुद्धा नक्कीच फॉलो करू शकता. थँक्यू.